नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सुंदर असं नोज पिन बघणार आहोत, जे की एका ताईंनी आपल्या छोट्याशा मुलीसाठी सांगितलेली होती। तर येथे सगळ्यात आधी कुंदन घेतलेला आहे। हा कुंदन आहे तो थोडासा मोठा आहे आणि मोती घेतलेले आहेत 5 चे। त्याच्यानंतर ही जी रॅपिंगसाठी तार वापरणार आहे 30 गेजची आणि येथे ही 18 गेजची तार घेतलेली आहे बेस बनवण्यासाठी। तर त्याला आपण सगळ्यात आधी राऊंड करून घेऊया। हे बघा, राऊंड करण्याची पद्धत कशी राऊंड करते, व्यवस्थित असं त्याला राऊंड करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता थोडासा मोठा राऊंड केलेला आहे। नोज पिन म्हटल्यानंतर थोडासा राऊंड मोठा करायचा आहे, त्याच्यामुळे नाकाला व्यवस्थित छान अशी आपली नोज पिन बसते आणि तार आपल्याला जास्त लागत नाही। 18 गेजची एकदम थोडीशी तार लागते। तर हे बघा, आता सगळ्यात आधी आपल्याला 30 गेजची तार आहे, तर ती व्यवस्थित आपल्याला बेस तारेला पॅक करून घ्यायची आहे। खूप सुंदर क्यूट मुलगी आहे, तर तिच्यासाठी हे नोज पिन सांगितलेली आहे। हे बघा, बरोबर मध्यभागी मी तार घेतली, त्याची तार तुटली। ही तार जास्त ताणली की तुटती 30 गेजची, परंतु ह्या तारेचा फायदा काय होतो आपल्याला की आपण ही तार वापरल्यानंतर ना आपली नथ आहे तर ती नथ काळी पडत नाही। त्याच्यामुळे आपल्याला 30 गेजची तार वापरायची आहे। जे बिगिनर्स आहे तर त्यांनी 0.3 गेजची वापरली तार तरी चालेल, परंतु त्याने नंतर आपली नथ आहे तर ती काळी पडते। हे बघा, व्यवस्थित मी जे आपलं कुंदन आहे तर ते दोन्ही बोटांमध्ये मध्यभागी पकडून घेते आणि त्याला व्यवस्थित पॅक करून घेते। हे कुंदन आहे तर त्याला वेज असतात साइडवरून, तर त्या वेजांमधून आपल्याला ही तार काढायची आहे आणि आपली बेस तार आहे तर त्याच्यामधून खाली ओढायची, म्हणजे ते कुंदन व्यवस्थित बसेल। बघा, अतिशय सोपी पद्धत आहे ही बनवायची। आपण भरपूर अशा ज्वेलरीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत, जे की पूर्ण प्रॉपर हँडमेड आहेत, मी स्वतः बनवलेले आहेत। आणि बरेचसे ताई आहेत जे की हे व्हिडिओ बघून स्वतः त्यांनी घरी ज्वेलरी बनवलेल्या आहेत आणि खूप सुंदर तयार झालेले आहेत। तर तुम्ही देखील ट्राय करा, तुम्हाला देखील नक्की जमेल। खूप सोपं आहे बनवायला, फक्त थोडंसं लक्ष देऊन बघावं लागतं। एकदा ते 2 वेळेस जर बघितलं तुम्ही तर पूर्ण तुम्हाला कसे ज्वेलरी बनवायची हे संपूर्ण लक्षात येईल। आणि ज्वेलरीचे नावे काय किंवा मटेरियल कोणतं वापरतात, कसं वापरतात, तर त्याचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तर तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही देखील ज्वेलरी अशी बनवू शकता। आणि आता सध्या एडी स्टोनच्या नथची खूप म्हणजे खूप ट्रेंडिंगला चाललेले आहेत। पूर्ण ब्राईड तर हेच वापरतात एडी स्टोनचे। आणि ही जी आहे तर लहान मुलींसाठी देखील आता नोज पिन खूप छान ट्रेंडिंगला आहे, तर तुम्ही स्वतः बनवू शकता असे ट्रेंडिंगला असणारे डिझाईन। फक्त आपल्याला एकदा जर साहित्य घेतलं तर त्याच्यामधून भरपूर अशा ज्वेलरीज तयार होतात। सुरुवातीला थोडासा वेळ लागतो, परंतु जर आपला हात बसला तर एकदम फास्ट ज्वेलरी तयार होतात। तर इथे बघा, जे कुंदन आहे तर ते व्यवस्थित पॅक करून घेतले। 7 ते 8 वेळेस त्याला राऊंड बनवून व्यवस्थित छान असं पॅक करून घेतले। त्याच्यानंतर आता हे 5 चे मोती आहेत तर ते मोती टाकून घेते याच्यामध्ये। आणि आपल्याला कुंदनला राऊंड करून घ्यायचा आहे छान असा। हे बघा, येथे 6 मोती टाकून घेतलेत आणि खालच्या साईडने मी ती तार काढते। एकदम फिटिंगमध्ये घ्यायचा आहे। जो मोती आहे तो पहिलावाला त्या ठिकाणीच ठेवायचा, म्हणजे पाठीमागचे मोती व्यवस्थित एकामागे एक येत राहतील। पहिल्या मोतीला फक्त आपल्याला पकडायचं आहे, बाकीचे सगळे मोती पॅक होतात व्यवस्थित। तर हे बघा, कुठे सुद्धा गॅप न सोडता आपल्याला हे छान असं फूल आता कव्हर करायचं। त्याच्यामध्ये स्टार कसा बनवते बघा, 2 मोती आहेत तर त्यांच्या साईडून ही तार मी घेते। हे बघा, 2 मोतीच्या साईडने आपल्याला तार घ्यायचे, म्हणजे छान असं ते मोती पॅक होतात आणि त्याच्यामध्ये स्टार दिसतो खूप सुंदर असा।
तर हे बघा, बघू शकताय त्याच्यामध्ये खूप छान असा स्टार तयार झालेला आहे आणि मोती देखील पॅक झालेले आहेत. आणि आता खाली 2 वेळेस राऊंड करून घेतला, हे बघा. आणि येथे एक मोती आपल्याला अटॅच करायचा आहे, तर तो मोती डायरेक्ट आपल्याला 18 गेजच्या तारेतूनच टाकायचा आहे. आपण छोट्या तारेमध्ये टाकला, 30 गेजच्या तारेमध्ये टाकला तर तो बसणार नाही. हे बघा, वरती असा दिसेल आणि आपल्याला पॅक करायला त्याचा त्रास होणार. त्याच्यामुळे आपल्याला 18 गेजच्या तारेतूनच तो टाकावा लागेल. हे बघा, असा वरती दिसतो तो, तर त्याच्यामुळे आपल्याला 18 गेजच्या तारेतून टाकायचं आहे. आणि 18 गेजची तार आहे तर ती आपल्याला सरळ करायची. ही थोडीशी क्रॉस आहे, जो की जसं की आपण नथीला आपण जी प्रेसची नथ असते तर ती नथ बनवताना तार जी आहे तर ते नथीच्या आकारात आपण वळवून घेतो, परंतु ही आपल्याला स्ट्रेट ठेवायची आहे तार. हे बघा, नोज पिन बनवताना आपल्याला ही तार सरळ करून घ्यायची. आणि आता खाली त्याला राऊंड राऊंड बनवून देते, म्हणजे ती डिझाईन खूप सुंदर दिसते आणि फिनिशिंग देखील छान दिसतं. जेवढी तार होती तर ती राऊंड करून घेते आणि एक्स्ट्राची तार कट करून घेते. खूप सुंदर ही आपली नोज पिन तयार आहे. ती मुलगी खूपच खुश होणार आहे ही नोज पिन बघून. हे बघा, आणि आता पुढची प्रोसेस बघा. व्यवस्थित राऊंड बनवून घ्यायचं, जे की ते लूज पडू नये. लूज पडलं तर नंतर ना ते खाली सरकेल तार आणि मध्ये गॅप दिसेल त्याच्यामुळे. आता राऊंड नोज प्लायर घेतलेला आहे आणि त्याने बघा कसं मी वरच्या साईडला ते फोल्ड करून घेतलं, हे बघा. आणि आता हे जे खालचं जे टोक आहे तर त्याला आता आपण राऊंड बनवून घेऊया. येथे देखील आपल्याला 2 ते 3 वेळेस राऊंड बनवून घ्यायचा आहे. फक्त एवढा ठेवायचा नाही, त्याला आणखी राऊंड बनवून घ्यायचा आहे. जसं की आपण सुरुवातीला राऊंड बनवले होते तर तसेच राऊंड आपल्याला इथे देखील बनवायचे आहेत. आणि बघा, पहिला राऊंड झाल्यानंतर मी साईडला पक्कडमध्ये पकडलंय आणि फक्त माझा हात फिरवते, पक्कड तशीच ठेवलेली आहे. हे बघा, येथे बघा हात फिरवलेला आहे, पक्कड तशीच ठेवलेली आहे. आणि ते आपल्याला आतल्या साईडला टक करून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय तुम्ही, खूप सुंदर ही नोज पिन दिसत आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. हे बघा, थोडंसं ते अंतर जास्त वाटला तर त्याच्यामुळे मी आणखी थोडंसं वरतून त्याला राऊंड बनवून घेतला. आणि आता वरती तार आली त्याच्यामुळे आणखी एक त्याला राऊंड छोटासा करून घेऊया. हे बघा, आता एकदम परफेक्ट ही नोज पिन तयार आहे. तर तुम्ही देखील नक्कीच बनवू शकता आणि त्याचे फोटोज माझ्यासोबत शेअर करू शकता. हे बघा, कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ बघण्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद.